नमस्कार. आज आपण कैरीपासून गुळंबा करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता, फक्त ती जास्त आंबट नसावी. कैरी निवडताना शक्यतो मोठ्या आकाराची गाभेदार कैरी निवडायची आहे. इथे मी या सर्व कैऱ्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आणि इथे मी त्याचे साल काढून खिसणीने खिसून घेत आहे. कैरी किसण्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराच्या किसणीचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपला किस हा मोठ्या आकाराचा पडतो आणि आपला गुळंबा हा लच्छेदार तयार होतो. इथे मी पूर्ण कैरी किसून घेतलेली आहे आणि याचप्रमाणे मी सर्व कैऱ्या ह्या किसणीने किसून घेतलेल्या आहे. जेवढा आपला किस तयार होतो तो पूर्ण एका कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. जेवढा किस आहे तेवढ्या समान प्रमाणामध्ये आपण येथे गूळ टाकणार आहोत. गूळ त्याच्यामध्ये 4 काळी मिरी, 4 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत. हे मिश्रण आपण ढवळून घेणार आहोत. हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण आपलं कढईला चिकटू नये. इथे हे मिश्रण मी पूर्ण एकजीव करून घेतलेले आहे. हे मिश्रण शिजण्यासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटं साधारणपणे मला लागलेले आहेत. इथे मी हे सतत ढवळत आहे. गुळंबा करण्यासाठी शक्यतो स्टील आणि नॉनस्टिकच्या भांड्याचाच वापर करायचा आहे. जर्मन आणि लोखंडी भांड्याचा वापर हा गुळंबा करण्यासाठी करायचा नाही, कारण आंबा हा आंबट असतो आणि आंबट पदार्थांची रिॲक्शन ही लोखंडी भांड्यांवर, जर्मनच्या भांड्यांवर होते. त्याच्यामुळे स्टील आणि नॉनस्टिकच्या भांड्याचाच वापर गुळंबा करण्यासाठी करायचा आहे. इथे हे मिश्रण मी साधारणपणे 20 ते 25 मिनिटं एकसारखे हलवत राहिलेले आहे आणि आपला गुळंबा जवळपास तयार होत आलेला आहे. इथे पूर्ण याचा कलर बदललेला आहे. यात मी मीठ टाकत आहे. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्याच्यामुळे याच्यात मीठ टाकायचं आहे. त्यामुळे आपला गुळंबा हा वर्षभर चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी मदत होते. इथे आपला गुळंबा जवळपास तयार झालेला आहे. हे चेक करण्यासाठी गुळंबा हा 2 बोटांच्या मध्ये घ्यायचा आणि आपल्याला जर ते चिकट लागलं तर समजायचं की आपला इथे गुळंबा तयार झालेला आहे. आपला गुळंबा तयार झालेला आहे आणि हा हाय फ्लेमवर आपण 20 ते 25 मिनिटे शिजवलेला आहे. हा गुळंबा आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो थंड झाल्यावर एका काचेच्या किंवा स्टीलच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तो आरामशीर वर्षभर टिकतो. धन्यवाद.